नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डिप्लोमाचे विद्यार्थी असाल, फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयर, तर हे 2024-25 चं शैक्षणिक वर्ष हे अकॅडमिक इयर तुमचं कसं जाणार आहे, कशा प्रकारे तुमच्या एक्झाम आहे, सुट्या कशा आहे, रिझल्ट केव्हा लागेल, एक्झाम केव्हा होईल, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करून घेऊ। ठीक आहे, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आणि हो, डिप्लोमाचे जे ऑनलाईन क्लासेस आहे एकदम अफोर्डेबल किमतीमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, तर डाउनलोड करून घ्या। विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन फ्री ऑफ कॉस्ट ऍप्लिकेशन आहे। त्यानंतर डेमो लेक्चर फ्री ऑफ कॉस्ट आहे, सिलेबसच्या पीडीएफ किंवा इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे, तर जाऊन तुम्ही चेक करू शकता। विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, क्लिक करा, डाउनलोड करून घ्या, डेमो लेक्चर बघा। आणि जर माझं शिकवणं आवडलं, आमच्या फॅकल्टीचं शिकवणं तुम्हाला आवडलं, तर नक्की तुम्ही कोर्स परचेस करून आपला घरीच अभ्यासाला लागून जा। सुट्या आहे, थोडा अभ्यास चालू करून द्या। ठीक आहे, चलो तर बघा बेटा, लक्ष द्या, हे 24-25 अकॅडमिक कॅलेंडर तुमचं कसं असेल। तर सर्वात आधी एमएसबीटीचं हे कॅलेंडर तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी बघा, जर तुम्ही फर्स्ट सेमिस्टर सोडून जर तुम्ही समजा थर्ड सेमिस्टर किंवा फिफ्थ सेमिस्टरला असाल, जर तुम्ही सेकंड इयरला किंवा म्हणजे थर्ड इयरला असाल, सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असाल, तर तुमचं कॉलेज सुरू होईल 15 जुलै पासून। 15 जुलै ते 25 ऑक्टोबर पर्यंत तुमचं हे अकॅडमिक टर्म असणार आहे या सेमिस्टरचं। ठीक आहे ना। त्यानंतर जर तुम्ही फर्स्ट इयरला आताच लागलीच, आता नवीन तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला ऍडमिशन घेत असाल 2024-25 ला, तुम्ही 10वी आता पास केली, आता नवीन तुम्ही ऍडमिशन वगैरे घेत असाल, तर तुमचं कॉलेज जवळपास चालू होईल 12 ऑगस्टला। बघा स्टार दिलेला याचा अर्थ काय, 12चं 15 ऑगस्ट होऊ शकतं, 15चं 20 ऑगस्ट होऊ शकतं, पुढे पण जाऊ शकतं। ठीक आहे, सांगता येत नाही, पण 13 नोव्हेंबर 2024 ला तुमचं टर्म एंड होईल। ठीक आहे ना। त्यानंतर जे सेकंड इयर आणि थर्ड इयरला आता असतील, म्हणजे जे थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरला असतील, त्यांची पहिली युनिट टेस्ट बघा बेटा, पहिली युनिट टेस्ट तुमच्या 2 युनिट टेस्ट होता, तर पहिली युनिट टेस्ट तुमची होईल 28 ते 30 ऑगस्टला। ठीक आहे ना। आणि दुसरी जी तुमची युनिट टेस्ट होईल ती 16 ते 18 ऑक्टोबरला होईल। आणि जे विद्यार्थी आता नवीनच फर्स्ट इयरला ऍडमिशन घेत आहे, त्यांची पहिली युनिट टेस्ट 18 ते 20 सप्टेंबरला होईल, आणि सेकंड युनिट टेस्ट होणार आहे 6 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान। बघा, या फर्स्ट युनिट टेस्ट आणि सेकंड युनिट टेस्ट या दोघांचा ऍव्हरेज मिळून हा तुमचा बोर्डाकडे पाठवला जातो। बरं, तुम्हाला सर्वांना माहिती 70-30 चा पॅटर्न आहे, 30 मार्क तुमचे जवळपास तुमच्या युनिट टेस्टवर आधारित असतात। ठीक आहे, चला तर फर्स्ट युनिट टेस्ट, सेकंड युनिट टेस्ट या सर्वांचा शेड्यूल तुम्हाला दिलेला आहे। त्यासोबतच खाली तुम्हाला दिलेला आहे जे अकॅडमिक म्हणजे ज्यांचं शैक्षणिक वर्ष हे इयरली असतं, म्हणजे फार्मसी वगैरेचं। ठीक आहे ना। तर फार्मसीसाठी त्यांनी हे दिलेलं आहे की सेकंड इयर फार्मसीचं जे कॉलेज आहे ते 15 जुलैला सुरू होईल, आणि फर्स्ट इयर फार्मसीचं कॉलेज जे आहे ते जवळपास 12 ऑगस्टला सुरुवात होऊ शकते। त्यांच्यात एकूण 3 क्लास टेस्ट असतात, तर फर्स्ट सेकंड थर्ड या तिघी क्लास टेस्ट त्यांचं शेड्यूल वगैरे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। ठीक आहे ना। सर्क्युलर डाउनलोड करायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावरून डाउनलोड तुम्ही करू शकता, सिंपल गोष्ट आहे। ठीक आहे ना। चला असो, त्यानंतर बघा बेटा, एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग बघा, जे विद्यार्थी आता सेकंड इयरला थर्ड इयरला असतील किंवा फर्स्ट इयरला असतील, सर्वांसाठी बघा बेटा, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तुम्ही कोणतेही विद्यार्थी असो ना, तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म भरायचा आहे 4 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान। बघा बेटा, या डेट्स थोडंसं डोक्यात फिक्स करून घ्या। 4 ते 17 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म फिलअप करायचा आहे। आणि ज्यावेळेस 4 सप्टेंबर येईल ना, त्यावेळेस मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दाखवेल की फॉर्म कसा सबमिट करता, कशा प्रकारे मोबाईलवरून भरावा लागतो, सर्व सांगू देईल, काळजी करू नका बेटा। ठीक आहे ना। चला, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून द्या। आणि हो, ऑनलाईन क्लासेस एकदम जबरदस्त आहे। जे विद्यार्थी 10वी नंतर आता ऍडमिशन घेत आहे, त्यांसाठी बेसिक फाउंडेशन कोर्स आहे फक्त 10 रुपयाचा, ज्यामध्ये मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचं जे बेसिक आहे, जे 10वी मध्ये तुमचं पक्क राहायला पाहिजे होतं पण नाही झालं, ते बेसिक मी पक्क करून देतो फक्त 10 रुपयात बेटा। आणि हो, फर्स्ट इयर साठी, सेकंड इयर साठी, थर्ड इयर साठी भरपूर डिप्लोमाचे आपले ऑनलाईन क्लासेस आहे। जा एकदा आमचं डेमो लेक्चर बघा, जर आमचं शिकवणं आवडलं, नोट्स आवडल्या, तरच तुम्ही कोर्स परचेस करा, नाही तर करू नका बेटा, करू नका, नाही तर आवडलं तरच। ठीक आहे ना। चला पुढे बघा बेटा, तर एक्झाम फॉर्म भरण्याची डेट आहे 4 ते 17 सप्टेंबर, आणि 17 सप्टेंबरच्या नंतर जर तुम्ही भरशाल तर मग पेनल्टी लागेल बेटा, लेट फीज लागेल तुम्हाला। ठीक आहे ना। आणि हो, बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरतात पण त्याला कन्फर्मच करत नाही, घरून फॉर्म भरला झालं काम नाही बेटा। फॉर्म भरल्यानंतरची प्रिंट घेतल्यानंतर ती प्रिंट तुम्हाला कॉलेजला जमा करावी लागते बेटा। ठीक आहे, हे लक्ष ठेवा, त्याला फॉर्मला कन्फर्म व्हेरीफाय सुद्धा तुम्हाला करावं लागेल बाळांनो। ठीक आहे ना। चला, त्यानंतर बघा बेटा, तुमचं फायनल एक्झाम, सर फायनल एक्झाम सांगा सर, ते महत्वाचं आहे आमच्यासाठी। हो बेटा, फायनल एक्झाम पण सांगून देतो। ठीक आहे ना। चला, कुठे गेली रे तुमची, चला चला चला, तर बघा बेटा, लक्ष द्या, विंटर 2024 एक्झामिनेशन, तुमची विंटर एक्झाम केव्हा होईल, विंटर एक्झाम केव्हा होईल, तर बघा, विंटर 2024 ची जी आता एक्झाम येईल बेटा तुमची, ही तुमची होणार आहे, प्रॅक्टिकल एक्झाम तुमची होईल 5 ते 14 नोव्हेंबर 2024 दरम्यान।
ठीक आहे ना. आणि हो, आणि जे फर्स्ट सेमिस्टरला जे विद्यार्थी आता जातील, म्हणजे जे आता ऍडमिशन घेतील फर्स्ट इयरला, त्यांच्या प्रॅक्टिकल एक्झाम या 14 ते 18 नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे. आणि तुमच्या फायनल थेरी एक्झाम, बोर्डाचे पेपर सुरू होतील 21 नोव्हेंबर पासून, तर 12 डिसेंबरला ते पेपर संपून जातील. आणि रिझल्ट लागेल तुमचा 3rd वीक ऑफ जानेवारीमध्ये. ठीक आहे ना, जानेवारीच्या 3ऱ्या वीकमध्ये तुमचा रिझल्ट जाहीर होऊन जाईल. तर अशा पद्धतीचा आपला अकॅडमिक कॅलेंडर आहे. तर सिंपल शॉर्ट एकच गोष्ट लक्ष ठेवायचं आहे की आपलं जे विंटर सेमिस्टर आहे आताचं, ते या विंटर सेमिस्टरची फायनल एक्झाम तुमची होईल 21 नोव्हेंबर पासून सुरुवात होईल. आणि प्रॅक्टिकल चालू होतील 5 ते 14 नोव्हेंबरच्या दरम्यान. कॉलेज चालू होणार आहे तुमचं 15 जुलैला. कॉलेज तुमचं चालू होणार आहे 15 जुलैला. आणि तुमची फर्स्ट युनिट टेस्ट वगैरेचे तुम्हाला जे टाइम टेबल वगैरे दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता बेटा. ठीक आहे ना. फर्स्ट युनिट टेस्ट तुमचे होईल 21 ते 23 ऑक्टोबर आणि सेकंड 24 ते 26 दरम्यान. ठीक आहे ना. तर आय होप सो हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून दे, जेणेकरून डिप्लोमाचे सर्व अपडेट तुम्हाला वेळोवेळी या चॅनलवर मिळत राहतील. आपल्या रिझल्टची अपडेट, रिझल्ट कसा लागला, काय लागला. आणि हो बेटा, मागच्या वेळेस M1 ला M2 ला मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी आउट ऑफ पर्सेंटेज काढलेले, आउट ऑफ मार्क आपल्या अभ्यास करून ऑनलाईन क्लासेसच्या दरम्यान काढलेले आहे बेटा. तर तुम्ही सुद्धा त्यामध्ये आता राहू शकता, तुम्हाला सुद्धा आउट ऑफ मार्क मिळू शकता. बघा बेटा, सिलेबस तुमचा 100% कव्हर केला जाईल, काही प्रॉब्लेम आहे आणि सर्व काही ऑलरेडी पूर्ण प्रॉपर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर अवेलेबल आहे. नक्की जा, एकदा बघा, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.